श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. बघा, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी अनेक महिला अनेक उपाय करत असतात, अनेक कष्ट करत असतात. असंच काही कारणास्तव जर तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येत नसेल तर उद्या निर्जला एकादशी आहे. निर्जला एकादशीला असं विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की आपण जर वर्षातल्या 24 एकादशी नाही केल्या तरी चालतील, पण उद्या जर आपण निर्जला एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला 24 एकादशीचे व्रत केल्याचं पुण्य भेटत असतं. आणि असंच उद्याची जी एकादशी आहे ही पाप मोक्ष एकादशी आहे. म्हणजे आपण जेही पाप केले त्या पापातून आपल्याला मोक्ष भेटत असतो. असंच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी आपल्याला उद्या सकाळी स्नान झाल्यानंतर पिवळे वस्त्र धारण करायचे आहे. असेल अतिशय उत्तम, नसेल ठीक आहे. आपल्या तामणामध्ये आपल्या घरामध्ये बालगोपालाची मूर्ती असणार आहे किंवा विष्णूची मूर्ती असणार आहे. सर्वांकडे बालगोपाल असणारच आहे. तामणामध्ये आपल्याला बालगोपाल ठेवायचा आहे. आपला पूजेचा जो शंख आहे तो शंख घ्यायचा, त्यात पाणी टाकायचं आणि त्या पाण्याने आपल्याला बालगोपालाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या